दोन दसरा मेळावे आज मुंबईत पार पडत आहेत। प्रमुख आकर्षण आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात हे दसरा मेळावे पार पडत आहेत। त्यात शिवसेना युबीटीचा मेळावा शिवतीर्थावर होतोय, तर शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानात होतोय। शिवसेना युबीटीच्या मेळाव्यावर बोलण्यासंदर्भात आपल्याबरोबर आहेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत। थोड्याच वेळात ते शिवतीर्थावर जातील, त्यांचंही भाषण आहे। पण काय नेमकी आज लाईन ऑफ ॲक्शन असेल आपण थेट चर्चा करणार आहोत। साहेब, अवघ्या काही तासात म्हणजे असं म्हटलं जातं की कदाचित उद्या आचारसंहिता लागू शकते विधानसभा निवडणुकांची, आणि त्याआधी त्या पूर्वसंध्येला शिवसेना युबीटीचा दसरा मेळावा, जी पक्षाची परंपरा आहे, शिवतीर्थावर पार पडतोय। नक्कीच 50 वर्षापेक्षा जास्त काळ झाला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही सुरू केलेली परंपरा आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची, ती आजही कायम आहे आणि त्याला कधीच खंड पडणार नाही। प्रयत्न झाले हे मेळावे रोखण्याचे, आमच्यावरती अडथळे आणण्याच्या आमच्या बाबतीत, पण फार ही परंपरा जी आहे ही आम्ही कधी मोडू दिली नाही। शेवटी संस्कृती आहे। दसरा मेळावा हा एक सुसंस्कृत असा महाराष्ट्राचा ठेवा आहे। आज मेळावा होईल। उद्धव ठाकरे नक्कीच महाराष्ट्राच्या संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट करतील, कारण दसरा मेळाव्याचे एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख, आता पक्षप्रमुख, हे पक्षाची आणि राजकारणाचं धोरण आणि दिशा ठरवत असतात। आपण पाहिलं असेल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष आहे। लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या वातावरणात हा मेळावा पार पडतोय। काय लाईन ऑफ ॲक्शन असेल, कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन असेल? तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं आजच्या मेळाव्याचं महत्त्व असं आहे की लोकसभा निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव केला आणि त्या पराभवानंतरचा हातचा मेळावा आहे। आता लक्ष आहे विधानसभेत त्यांचा पराभव करण्याचं, आणि त्या अनुषंगाने शिवसेनेला संघटना म्हणून, महाराष्ट्राला शिवप्रेमी जनता म्हणून उद्धव ठाकरे आपलं मार्गदर्शन करतील। गेली 3 वर्ष पाहतोय 2 दसरा मेळावे पार पडतात। खरं तर ही परंपरा आहे, पण आता ही परंपरा त्यात विभाजन झालेलं आहे। कोणाचा दसरा मेळावा खरा, कोणाचा खोटा, असे आरोप प्रत्यारोप होत असतात। कोणाचा दसरा मेळावा खरा खोटा हे खरे म्हणजे प्रश्न पडू नयेत। हे प्रश्न निवडणूक आयोगाने निर्माण करायला लावले किंवा मोदी शहांनी। महाराष्ट्राच्या विषयी त्यांच्या मनामध्ये कमालीचा एक द्वेष आहे पहिल्यापासून, आणि मग या महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण करणारे पक्ष कोणते आहेत? तर शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे ज्याला आपण प्रादेशिक पक्ष म्हणतो, प्रादेशिक अस्मितेचे पक्ष म्हणतो, ते आहेत। मग महाराष्ट्र तुम्हाला कमजोर करायचा असेल तर तुम्ही हे दोन्ही पक्ष नष्ट केले पाहिजेत। म्हणजे महाराष्ट्राचे जे संरक्षक आहेत, रक्षक आहेत, कवच कुंडल आहेत, ती नष्ट करायची। आणि त्यातून हे सगळं घडतं आहे की 2-2 मेळावे करायचे, 2-2 राष्ट्रवादी काँग्रेस करायच्या, 2-2, म्हणजे त्यांना तिथे जसा महाराष्ट्र जसा कमजोर होता ना, दिल्लीमध्ये औरंगजेबाला आनंदाच्या ओकाळ्या फुटल्या होत्या, तशा मोदी शहाना फुटत आहेत। राऊतसाहेब, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला। त्यांच्या रडारवर दोन्ही दसरा मेळावे होते। त्यांचं असं म्हणणं आहे की आज संध्याकाळी उणीधुणी काढली जातील, पण त्यात जनसामान्यांना कुठे स्थान आहे किंवा त्यांचे मुद्दे कुठे? ते किती मुद्दे मांडतात राजकारणामध्ये? जर ते असतील तर महाराष्ट्राच्या हिताचे किंवा मराठी माणसाच्या हिताचे गेल्या काही दिवसात जे त्याने असे कुठले मुद्दे मांडले असतील ते समोर आणावेत। उणीधुणी आमची काढू, पण आमची उणीधुणी काढण्यासाठी मोदी शाह जर कोणाला सुपारी देत असतील तर ती अत्यंत गंभीर बाब आहे। गेल्या काही काळामध्ये भाजपला जे जमलं नाही ते काही सुपारीबाज पक्षांच्या माध्यमातून आमच्यावरती हल्ले करण्यात आले। अनेक पक्ष त्याच्यामध्ये आहेत, एकच नाही, आणि त्यांना आम्ही धुणी काढतो याची चिंता त्यांनी करू नये। त्यांनी आपल्या पक्षाचं अस्तित्व सांभाळावं। या राज्यामध्ये मराठी माणसाच्या नावावरती अनेक पक्ष निर्माण झाले, पण टिकली ती शिवसेनाच।
टिकली ती ही शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची किंवा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आहे, हीच टिकलेली आहे. उणी धुणी कांड म्हणजे काय असतं? ज्या मोदी शहांनी शिवसेना पक्ष फोडून एक डुप्लिकेट शिवसेना निर्माण केली, त्या शिवसेनेला, डुप्लिकेट शिवसेनेला ताकद द्यायचं काम तुम्ही लोक करताय सगळे. म्हणजे भाजप आहेच, पण भाजपचे काही बगलबच्चे करतायत. खरं म्हणजे अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्यातले मतभेद सगळ्यांनी दूर ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी आपण या महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढायला पाहिजे. तर आपण त्यांना बिनशर्ट पाठिंबा देतो, कधी बिनपॅन्ट पाठिंबा द्याल तुम्ही. कशाकरता पाठिंबा देत आहेत तुम्ही या प्रवृत्तींना, जे महाराष्ट्राच्या विरुद्ध आहेत, जे शत्रू आहेत महाराष्ट्राचे, जे महाराष्ट्र तोडायला निघालेले आहे, जे मराठी भाषेचे शत्रू आहेत, तुम्ही त्यांच्या सोयीच्या भूमिका घेऊन त्रास का देत आहे महाराष्ट्राला? नाही, पण राऊतसाहेब, राज ठाकरेंचं असंही म्हणणं आहे की मतदारांना ही संधी आहे त्यांच्या मतदानाचा केलेला अपमान, त्याचा वचपा काढण्याची, क्रांती घडवण्याची ही संधी आहे ही विधानसभा निवडणूक. कशी काय घडवणार क्रांती? क्रांती कशी काय घडवणार? भारतीय जनता पक्षाबरोबर राहून अप्रत्यक्षपणे किंवा मोदी शहांना आपलं दैवत मानून, मोदी शहाच हे देशाचे तारणहार आहेत, त्यांना मतदा असं सांगून कोणी क्रांती होते का? या देशानं मोदी शहांचा पराभव केलेला आहे. त्यांना आज बहुमत नाही आहे मोदी शहांना, आणि मोदी शहांचं बहुमत गमावण्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत मोलाची आहे. हीच या राज्याने केलेली क्रांती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावाही नागपुरात पार पडला. त्यात सरसंघचालक असं म्हणत आहेत की हिंदूंनी दुर्बल असणं हा अपराध आहे किंवा हिंदूंनी दुर्बल राहणं हा अपराध आहे. हिंदू दुर्बल आहेत असं कोणी सांगितलं सरसंघचालकांना? हिंदूंना दुर्बल करण्याचं काम त्यांच्या पाठिंब्यावर चाललेलं दिल्लीतलं सरकार करते, मोदी आणि शहा. आपापसात जातीय भांडणं लावणं, प्रांताप्रांतात वाद करणं, मणिपुरामध्ये जे सुरू आहे ते दुर्बलता दिसत नाही आमच्या सरसंघचालकांना. मणिपुरात बायकांना नग्न करून मारलं जात आहे, बलात्कार केले जात आहेत, त्यातल्या अनेक महिला हिंदू आहेत. कोण दुर्बल करत आहे? अनेक ठिकाणी हिंदूंचा अपमान करण्याचं काम आणि हिंदूंना धर्मांध बनवण्याचं काम, हिंदूंना धर्मांध बनवणं हीच हिंदूंची दुर्बलता आहे. हिंदू हा विचारानं अत्यंत प्रगल्भ होता किंवा आहे, पण त्यांना मानसिकदृष्ट्या विकलांग करण्याचं काम सध्याचे राज्यकर्ते करतायत. त्यांचे कान उपटायचं धाडस जर सरसंघचालकांनी दाखवलं तर हिंदू कधीच दुर्बल होणार नाही. राऊतसाहेब, आणखी 2 दसरा मेळावे यंदा विशेष आकर्षण ठरले. त्यात नारायणगडावर झालेला मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा आणि पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. आता असं दिसतंय की जातीनिहाय दसरा मेळावेही होत आहेत का? कारण त्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला दिसतंय. मराठ्यांच्या आरक्षणासाठी जरांगेंनी एक भूमिका घेतलेली आहे आणि ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी मुंडे बंधू भगिनीही एकत्र व्यासपीठावर आला. महाराष्ट्रात असे जातीचे मेळावे होऊ नयेत. शिवसेना प्रमुखांचा मेळावा हा जातीचा मेळावा नव्हता, तर समस्त मराठी बांधवांचा, हिंदूंचा मेळावा होता किंवा आहे. त्यानंतर आता जो का डुप्लिकेट सेनेचा मेळावा आहे तो भाडोत्री लोकांचा मेळावा असतो. ते पैसे देऊन प्रचंड लोक विकत आणतात, खाऊ पिऊ घालतात, सगळं करतात, त्यांचा मेळावा आहे. पंकजाताई मुंडे जो मेळावा अनेक वर्ष करतायत त्यांच्या भगवानगडावर, तो साधारण समाजाचा मेळावा असला तरी सर्वसमावेशक मेळावा असतो. आणि आता ह्या वेळेपासून नारायणगडावर मराठा समाजाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मेळावा घेतला आणि मी पाहिलं मगाशी की लाखो लोक त्या मेळाव्याला जमले. असं आता नेत्याविषयी आकर्षण असल्यामुळे अशा मेळाव्यांना प्रचंड गर्दी जमते आणि प्रत्येक नेत्याला आपली भूमिका स्पष्ट करण्याचा घटनेने दिलेला अधिकार आहे. मी जरांगे पाटील यांचं भाषण मगाशी ऐकलं, ते फार भावनिक होतं. आणि अशा वेळेला ह्या मेळाव्यातून लोक काय घेऊन जातात हे महत्त्वाचं असतं. रावसाहेब, एक शेवटचा प्रश्न की दसऱ्याचा मुहूर्त आहे उद्या, महाविकास आघाडीची मोठी पत्रकार परिषद, संयुक्त पत्रकार परिषद होते. काय विषय आहे? जागा वाटप जाहीर करण्याची शक्यता आहे की आणखी जागा वाटप मुहूर्त लांबेल? जागा वाटप आम्ही कधी जाहीर करू शकतो. जागा वाटप जाहीर करणं ही का अवघड गोष्ट नाही आहे, कारण
3 पक्ष किंवा आघाडीतलं जागा वाटपामध्ये बरंचसं काम हे मार्गी लागलेलं आहे. आता 3-4 पक्ष एकत्र असल्यावरती काही जागा शेवटपर्यंत चर्चेत राहतात. पण आमच्या तिन्ही पक्षामध्ये एक सामंजस्याची भूमिका आहे. शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा स्वतः मूळ काँग्रेस पक्ष असेल, म्हणजे नाना पटोले प्रांताध्यक्ष असलेला, आमच्यामध्ये एक सामंजस्याची भावना आहे, आमच्यात संयम आहे आणि आमच्यात संस्कार आहे. आम्ही शांतपणे करतो सगळं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.